विशेष प्रयोजन? आजचं प्रयोजन काही विशेष आहे पण ते वैयक्तिक आहे, कारण आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांच्या मातोश्रीचे निधन झाले आणि नॉमिनेशन असल्यामुळे आणि स्क्रुटिनी असल्यामुळे 2 दिवस मुंबईमध्ये होते. त्यामुळे मी त्यांना भेटायला आज आलेली आहे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. आपल्याला विधान परिषदेची जे आहे उमेदवारी जाहीर झालेली आहे, अनेक कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं, आत्महत्या सुद्धा केली होती. एक दुःखद हे होतं, कशा पद्धतीने पाहता? मी याच्यावर ऑलरेडी सांगितलं की अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निराशेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी हताश होऊन काही असे निर्णय घेतले. 5-6 लोकांनी आपला आत्महत्या करून जीव दिला. हे फार वेदनादायी होतं त्या प्रवासामध्ये आणि आता पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे तर मी सर्वांचे आभार मानलेच आहेत. अगदी जे.पी. नड्डाजी, आदरणीय अमित भाई, आमचे प्रधानमंत्री, आपले देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब, त्यात समेत त्या सर्व लोकांचे ज्यांनी 5 वर्ष कोणत्याही अपेक्षेविना निस्वार्थपणे प्रेम केलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्यासाठी हे सर्व भविष्यातलं आयुष्य जे काही मला संधी मिळत राहतील ते समाजाच्या सेवेसाठी मी सदैव आधी दिलेलं आहे आणि भविष्यात येते. निवडणूक अटळ दिसतीये 18 जागांसाठी जे उमेदवार आहेत ते असं वाटतंय की मतदान अटळ आहे. आता बघू, उद्या कळेल काय होणार आहे. उद्या विड्रॉल आहे. जरी म्हणजे जे काही निर्णय घेतलेलेच आहेत पक्षातल्या सर्व दिग्गज नेत्यांनी आणि निवडणूक झाली तरी पण आमच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि आम्हाला यामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्षांच्या घरी अशा घटना घडल्यामुळे नक्कीच कोर कमिटी बसून निर्णय घेईल. याच्यामध्ये काय करायचं ते उद्या निर्णय. ये बताने वाला चेहरा मैं नहीं हूँ क्यों, या मैं उतने ओहदे पर भी नहीं हूँ. ये हमेशा ही आज तक पिछले 15 साल से मैं राजनीति में हूँ. दिल्ली और हमारी कोर कमेटी तय करती है. मैं इन कोई भी चर्चाओं के बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं कर सकती जब तक वो रियलिटी में नहीं आती. ऐसे कई परिषदेच्या बारे में कुछ बोलना मॅच्युअर और प्रीमॅच्युअर होगा. काही परिषदेच्या निवडणुकीनंतर मंत्रीपद पुन्हा होतं. हे पहा, आता कुठल्याही गोष्टीनंतर काहीतरी असतात पुढे, तर चर्चा होतच असते. ते मी म्हटलंय आणि वेळोवेळी हेच म्हटलंय, अनेक वर्ष झाले हेच म्हणते. पक्षश्रेष्ठी जे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.